नमस्कार, मी सुगंधा. माझ्या सुगंधा गडी टॉक्स या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओत मी आपलं स्वागत करत आहे. मित्रो, आपल्याकडे महाराष्ट्रात महाराष्ट्र पोलीस ॲक्ट आहे. या ॲक्टनुसार महाराष्ट्रात राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण आणि इतर विभागीय पोलीस प्राधिकरणांची स्थापना करण्यात आलेली आहे. गृह विभागाने नुकतंच एक परिपत्रक काढलेलं आहे. या परिपत्रकानुसार राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये लोकांना दिसेल अशा पद्धतीने म्हणजे दर्शनी भागात या सर्व पोलीस प्राधिकरणांचे पत्ते, संपर्क नंबर, त्यांची कार्यपद्धती, तक्रारीचे स्वरूप इत्यादीबद्दलची माहिती दर्शवणारा सूचनाफलक हा लावणं बंधनकारक आहे. याबाबतची एक याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. शासन पत्र क्रमांक गृह विभाग क्रमांक न्यायप्र 0422 प्र 61 पोल 14 दिनांक 5/10/2023 हे परिपत्रक आहे. तेव्हा आपण जिथे राहता त्या विभागात तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारचे सूचनाफलक आपल्याला आढळून न आल्यास आपण असे सूचनाफलक लावले जावेत याकरिता आग्रही राहू शकता. कारण याच्या प्रती राज्यातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये वितरित करण्यात आलेल्या आहेत. मी जिथे राहते त्या अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारचा सूचनाफलक आढळून न आल्यामुळे मी वरिष्ठांकडे लेखी विनंती केलेली आहे. या व्हिडिओत जो सूचनाफलकाचा फोटो मी दाखवलेला आहे तो अंधेरी MIDC पोलीस स्टेशन इथला आहे. अधिक माहितीसाठी माझा याआधीचा व्हिडिओ पोलिसांची तक्रार कुठे कराल यामध्ये मी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण आणि विभागीय पोलीस प्राधिकरणांचे पत्ते, संपर्क नंबर, तक्रार कशी करावी याबाबतची विस्तृत माहिती मी दिलेली आहे. आपण तो पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देत आहे. तेव्हा आपण किंवा आपल्या वतीने कोणीही आपली जर पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध कुठल्याही प्रकारची तक्रार म्हणजे भ्रष्टाचार, बलात्कार, खंडणी उकळणे, घर जमीन बळकावणे, कायद्याचं उल्लंघन, अटक स्थानबद्धता, पोलीस कस्टडीतील मृत्यू ही अशा प्रकारची कुठलीही तक्रार असेल तर तुम्ही या पोलीस प्राधिकरणात तक्रार करू शकता. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.